राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून 2024ची अंतिम मतदार यादी बुधवारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी जाहीर केली। भटके विमुक्त वंचित समाज घटकांचा समावेश केल्याने 18 विधानसभा क्षेत्रात अंतिम मतदार यादीमध्ये एकूण 63,92,520 मतदार आहेत। यात नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असला तरी एकूण 1,28,000 मतदार वगळण्यात आले आहे। तेव्हा निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण सज्जता असल्याची माहिती शिनगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली। ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आज घडीला 1,10,00,000 असून एकूण मतदार संख्या 83,92,520 इतकी आहे। यात 34,49,557 पुरुष तर 29,41,715 स्त्री मतदार असून 131 तृतीयपंथीय मतदार आहेत। यामध्ये भटक्या व विमुक्त जमातीच्या 384 मतदारांची तसेच कातकरी वनवासी समूहाची अंतिम मतदार यादीत नोंद केल्याने एकूण 27,463 मतदार यावेळी मतदानाचा हक्क बजावणार आहेत। या मतदार यादीत 18 ते 19 वयोगटातील 69,720 तर 20 ते 29 वयोगटात 10,23,042 असे एकूण 10,92,000 युवा मतदार आहेत। दरम्यान 47,709 मृत मतदारांची नावं आहेत। 4,379 दुबार मतदार, 18,657 स्थलांतरित मतदार, छायाचित्र समान नोंदणी असलेले 48,354 तसेच लोकसंख्या आणि शास्त्रीयदृष्ट्या समान नोंदणी असलेले 9,019 तर इतर 329 मतदार असे एकूण 1,28,447 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याची माहिती ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे। आपल्याला कल्पना आहे, भारत निवडणूक आयोगानं 1/1/2024 या अर्धा दिनांकावर मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम 27 ऑक्टोबर 2023ला जाहीर केला गेला होता। या कार्यक्रमामध्ये मतदार यादीच्या संदर्भामध्ये प्रत्येक मतदार नोंदणी जो पात्र आहे त्याची नोंदणी व्हावी किंवा जो अपात्र असेल मयत झाल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे त्यांची नावं कमी व्हावीत अशी अपेक्षा आयोगानं व्यक्त केली होती। त्या अनुषंगानं आपल्या 18 विधानसभा मतदारसंघामध्ये ही प्रक्रिया राबवली गेली आणि या प्रक्रियेच्या दरम्यान आपल्याला असं लक्षात आलं की मतदाराच्या संख्येमध्ये वाढ निश्चितपणानं झालेली आहे। जी पूर्वीची आपली संख्या होती 63,43,889 ती संख्या वाढून आता 63,92,520 अशी मतदाराची संख्या झालेली आहे। आनंदाची बाब अशी की यामध्ये जो स्त्री मतदारांचा टक्का होता पूर्वी म्हणजे पूर्वी 29,10,000 एवढे स्त्री मतदार होते, त्यामध्ये वाढ होऊन आता 29,41,715 अशी स्त्री मतदारांची वाढ झालेली आहे। त्यामुळं निश्चितपणानं जेंडर रेशो जो आहे मतदार यादीचा जो 848 होता पूर्वी त्यामध्ये वाढवून 853 असा जेंडर रेशो झालेला आहे। निश्चितपणानं महिला मतदाराच्या संख्येमध्ये नवमतदाराच्या संख्येमध्ये वाढ करणं हे उद्दिष्ट असतंच आणि त्या अनुषंगानं नवमतदार मोर पर्टिक्युलरली 18-19 या वयोगटामधील जे मतदार आहेत त्यामध्ये वाढ झालेली आहे। 30,130 प्रारूप मतदार यादीच्या प्रसिद्धीच्या वेळेला ती संख्या होती ती आता वाढून 69,720 एवढी ती संख्या झालेली आहे।